नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आगामी पुरंदर विधानसभेसाठी सुनंदा पवार या उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर शरद पवार यांना विधानसभेचे वेध लागले असून त्यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. सुनंदा राजेंद्र पवार यांना पुरंदर विधानसभेतून विजयी करण्याचा संकल्प शरद पवार व रोहितदादा यांनी केला आहे. आमदार रोहितदादा पवार यांच्या त्या आई आहेत, तर कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या त्या पत्नी आहेत. गेली अनेक वर्षे त्या सामाजिक कामात अग्रेसर असून त्या उत्तम वक्त्या आहेत. 2019 सालीच रोहितदादा पवार यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली होती. मोठा आरोग्य मेळावा घेऊन मतदारांना आकर्षित करून संपर्क निर्माण केला होता. पुन्हा एकदा या लोकसभेच्या निमित्तानं पवार कुटुंबियांनी पुरंदरमध्ये स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवून मतदारांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुनंदाताई पवार यांनी बारामती बरोबरच इंदापूर आणि पुरंदर दौंड या परिसरामध्ये आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटवलेला आहे. पुरंदरमधील राजकीय नेते यांच्यात फोडाफोडी करून फोडा आणि झोडा या सूत्राचा ब्रिटिश सूत्राचा वापर करून शरद पवार यांना ही निवडणूक जिंकणं अधिक सोपे वाटत आहे. बारामतीत युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन या लढतीत अजितदादांना गुंतून ठेवण्याचा प्रयत्नही शरद पवार यांनी सुरू केलेला दिसून येतो. बारामतीतील आजच्या सांगता सभेत आणि पुरंदरमधील लोकसभेच्या निमित्ताने झालेल्या इतर जाहीर सभांमधून ही वस्तुस्थिती स्पष्ट झालेली आहे. धन्यवाद.